आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व जगाला दाखवून आई, बहीण, पत्नी, मुलगी आणि मैत्रीण अशा विविध पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्रीवर्गाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अध्यक्ष, सचिव, खजिनदार, कार्याध्यक्ष, सर्व सहसचिव, सहसेक्रेटरी, सर्व सदस्य, कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन सीटू संलग्न. कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्कालीन आरोग्य सेवेसाठी कार्यरत असलेल्या 108 रुग्णवाहिका सेवेवर सध्या विविध अडचणींचे सावट आहे. जिल्ह्यात एकूण 36 रुग्णवाहिका उपलब्ध असल्या तरी त्यापैकी सुमारे 12 ते 13 रुग्णवाहिकांवर डॉक्टर नसल्यामुळे त्या अनेकदा बंद ठेवाव्या लागत असल्याचे चित्र आहे. परिणामी उर्वरित रुग्णवाहिकांवर अतिरिक्त भार पडत असून आपत्कालीन परिस्थितीत सेवा देताना अडथळे निर्माण होत आहेत. रस्ते अपघात किंवा गंभीर रुग्णांच्या घटनांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध होत असली तरी संबंधित गाडीत डॉक्टर नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे रुग्णांना तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यात अडचणी येत असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. याशिवाय रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याची तक्रारही पुढे आली आहे. मागील काही महिन्यांपासून वेतनाबाबत अनिश्चितता असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. दरम्यान जिल्ह्यातील बहुतांश रुग्णवाहिका जवळपास 13 वर्षापूर्वीच्या असून त्या जुन्या अवस्थेत आहेत. काही गाड्यांचे 5 ते 6 लाख किलोमीटर पर्यंत रनिंग झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वारंवार बिघाड होण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील अधिवेशनात आरोग्यमंत्र्यांनी मार्चअखेर नवी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप नव्या गाड्यांबाबत ठोस निर्णय झालेला दिसत नाही. त्यामुळे रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.